अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची संजय अरे कुठे चालवलंय नीट काय चालवलंय काय झालंय त्याला इकडे तिकडे फिरतोय आल्या का फॅन फिरतोय का तू फिरतोय असा असा करतोय ऐका की हो का ऐका की हा ते बघा की हो का फिरतोय ठेव खाली मोठा बिडल ठेव खाली ठेव आणि जा तुला कुठं बोंबलं जायचंय तिकडे जा अरे तुला किती बरं सांगायचं अयो किती बरं सांगायचं रे तुला ह्या पोरांनी नको केलंय पोरे तुला काय सांगायचं नको नको दाजी असं की तुम्ही तिथे शांत कशाला नेताय घरातल्या वस्तू किती बरं सांगायचं रे तुला नीट काय चालवलं तर आता बस. दिवस कसलायचं मी घरात नाही. आणि आता आणि ती कुकर नंतर बंद करा मी कामाला चालली आता बर जा जा तू तुला किती बऱ्या सांगितलं हो, ऐका की ते काय थोडे चालवलंय अरे ही काय नाही चालवला पण ह्या दिवसात ऊ करत का रे ते काय लगे राहतं म्हणून म्हणलं नीट करावं जाऊ दे मग तू तर रोजचं ते दाजी बसा की तिथं जाऊन जरा तुला लगा किती बऱ्या मी सांगितलं म्हणलं आज चालले मी हो जा जा बायको तरी राहते का तुझ्या जवळ बायको गावाला गेले कुठल्या गावाला गेली पोरांकडे गेले आणि तू माझ्यापाशी थांबलाच होय होय रे जा तुला कुठं बोंबलं जायचंय तिकडे जा तुला जायचंय तर हिथं माझ्या मोहर थांबू नको अजिबात कामाला जायचं होतं कामाला चालला का तू आणि फॅन घेऊन जातो होय कामाला तिथं गरम होतं काय तुला अहो नीट करायला चालवलं होतं ऐका की अरे मी आहे की त्याला नीट करायला मला काय करा हा 100 रुपये द्या कामाला जायचंय तुला देऊ का हा आणि काय आणायचं आहे तू 100 रुपयाचं अहो कामाला खिशात पैसे नको का आणि तो कमावलेलं काय केलंस 2-3 दिवस झालं कामालाच नाही मग आज निघाला कामाला गेले की 100 द्या 50 द्या कुठलं आणायचं का झाडाला तोडायचे वर खर्चा पैसे नको का आम्हाला तू जा तू किती शियान आहे ती मला माहिती आहे संजय मला पारशील बरं का संजय बरं जातो जा चल हल जातो की मग जा 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 तुला पैसे पाहिजे पैसे तिथं आम्ही मरायला लागलो आणि तुला पैसे पाहिजे तोय रे हा तर माझा हातपाय थरथर थरथर कापायला लागल्यात आणि पैसे मागतोय कुठं जातोय बघतो मी या कामाचा पहिलाच दिवस आहे आणि उशीर झालाय मला काय झालं ऐक ना हा ते तुझी बहीण तर गेले गावाला गावाला नाही गेली तुमच्या असल्या वैतागाला वैतुकून गेली ती अरे सगळेच खापर आमच्या डोक्यावर नको फोडू अहो दाजी ती दोन्ही पोरं आता बोर्डिंगला टाकल्या तुम्हाला काय त्रास आहे का घरात तरी तुम्ही नीट वागत नाही कसं काय तुमचं करायचं ते पोराचं शिक्षण करायचं म्हणलं आणि त्यांना बोर्डिंगला टाकायला लागतं कमवत नाही म्हणून बोर्डिंगला टाकलंय बरं ऐक ना काय कर माझ्याकडे कसलंच पैसे नाहीत मग काय करायचं आपण बी पैसे दिले नाहीत मला दे ना 100-50 दे का दाजी पहिलाच दिवस आहे मी कामाला चालली त्यात मध्ये उशीर झालाय मला तू आलो की संध्याकाळी लगेच देऊन टाक नको तुमच्याकडून पैसे मला पण माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला द्यायला आता काय राव असं असतं का दे की असतं नाही माझ्याकडे पैसे अजिबात जाऊन घरात बसा तुम्ही कुठे इकडे तिकडे हिंडू नका आणि दे राव आणि त्या आपल्याला पण काय तो का आलंच काय रे संजय काय ना कामाला चाललो होतो बर हा मग म्हणलं कुठं चालली कामाला बर म्हणून विचारत होतो कुठं इतरायची पद्धत आहे का ही अहो, तुझी पण काय चांगलंच विचारलं काय दुसरं काय विचारलं का नाही अरे पण तुला घरदार आहे का नाही अहो म्हणलं कामाला जाता जाता जावं तिच्या बरोबर मी पण चाललोय कामाला आता का सांज्या सुधरला का सांज्या सुधर व्हायचला का सांज्या आपण मी जाऊ का रस्त्यात भांडू नका तुम्ही रस्त्यात भांडू नका की आता सुधर व्हायच पुढे घ्या काठी रस्त्यात भांडू नका काय म्हणला का तुला तू ती म्हणू द्या काय पण मी जाऊ का मला उशीर झाला तू हा जा मी बघतो ह्याच्याकडे थांब 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 कुठं चाललाय तू
कामाला चाललोय कुठं रे कामाला चाललाय? सावकाराच्या राहणार. तुला इतक्या दिवस नाही काम सुचलं वैर? आज बोलवलंय सावकाराने. हा, आणि मग तिला वाटत पैसे मागतो का? तुला घरदार नाही का मागायला? हो, आणि इकडे कुठे तिच्या माग बोंबलत चाललाय? हो, ते एक जण जोडीला येणार आहे. आला का विचार करला का? लोकांना बायका मिळणार, तुझ्या जवळ तुझी बायको तरी आहे का? आणि ते गेले निघून, त्याला मी काय करू? मग ही काय तुझं गुण हे असलं? हो, जाऊ तू इकडे जा, इकडे ती इकडे नको जाऊच. जा, चल 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 चल, हाल लवकर. हे बघ, एका चापटीत मुतवीन मग फळफळात. चल. अरे हे सुधरवायचं लक्षण नाही याच. किती बी ह्याला सांगा, किती बी शिकवा, आता जाऊ दे, मला ह्याला सुधरवावं लागेल. अर्धो हाताला तू तरी की वर. याला संजूभाऊ तर काय अजून याय नाही, पण त्याच्या सांगण्यावरून मी आता घरातली गॅसची टाकी ऐकली. पण आता तो काय करतोय काय नको, आता मस्त आणलाय खांबे 800-850 रुपयाचा. आता कवाशी येतोय काय नको ते आता त्याचीच वाट बघतो. आलाच की संजूभाऊ बी आता. एकच नंबर आहे की. भागन ना आता आपलं दोघांचं ह्यात. कुठून आणलं पैसे? गॅसची टाकी ऐकली नाही वे. अयो, मग घरचे काय म्हणताय? घरचे काय म्हणतात तेव्हा? ऐक ना, काय झालं, हां, मला हे पैशाची लय गरज होती. बर बर. काही पंकज टाकला होता खांद्यावर बंगालमध्ये खायला. मग काय म्हाताऱ्याने चापाटलं राहून. जाऊ दे, भागत आहे आपलं याच्यावर. आजचा दिवस भागलं म्हणजे झालं, मग उद्या फिद्या पंख्याचा कार्यक्रम करू. पंख्याचा कार्यक्रम होणार 100%. हा. काय माहित आहे का, पंख्याची काय गरज नाही आता आपल्याला. मरणाचा कार आहे लय काय पंकज. बरं, आता ह्याचा करू नियोजन मस्तपैकी. करू की आता तिकडे जाऊन मस्त पैकी. कुठं जायचं आता? जाऊ तिकडे बसू जरा निवांत. अरे भारी बरं का. कुठने आले? गेलतो त्या बेरबार मध्ये तिकडं. बेरवार मध्ये आणला वाईन्स? मला ते मालक म्हणला, "अरे तुझ्याकडे पैसेच नसते तर हे काय केले आज कुठून?" हे मिलिटरी आहे काय? हा, मग पैसे आपल्याकडे असल्यावर काय. कडक आहे बरं काही. हा, चल जाऊन फारसा पाडू. नाही लगेच. चल चल जाऊ. आबा मी तुमच्यावर नाराज आहे. कर अहो सगळ्याची लग्न व्हायला लागली, माझं लग्नच जमवा नाही तुम्ही. आला का चांगलेला पोरी मिळणार तर तुला कशाला पोरी मिळते? मग माझ्यात काय एवढं वही या? काय लागा काम धंदा करत नाही, काय नाही, मुंडक्या का थिंडते, तुला कशी पोरगी द्यायची रे? आता त्या सावकाराच्यात काम करतोय, सगळ्याची काम करतोय, तरी म्हणताय बिन कामाचाच या. आला का सावकारात कामाला दिसतोय तरी का कवा तरी दिसतोय. पाहला तो का काय हा. काय रे तो का? काय नाही आप्पा बसलोय. ए पोरा बस इथं. अरे संजय दिसला का रे? आईला इकडे गेलाय मागाशी. काय होतंय माहितीये का, ती करते येड्यागत. त्याची बायको गेली बर का आबा. हा ती आता कसं आहे, शेवटी पोरगा आहे. बरोबर आहे. बघू आता एक बारा आणतो तिला जाऊन. आणि तर त्याला समजावून सांगावं लागेल दोघाला बी. नाही ते समजून तर सांगतोय मी रोजच. आता आप्पा मी एक म्हणतो, तुम्ही तुमच्या पोराची बायको आणताय, मला एखादी बघा की कुठतरी असली तर पोरगी. असं काय? हा. अरे यो करण्या बार कायच वय तू, तुझा अजून वळ व्हायना लगीन. आणि कशाला हाणता राव? अरे हाणता कशाला, म्हणजे त्याला कळत नाही वय. आता मी तुमच्या नातासारखा आहे, बघा की एखादी असली तर गरीबाची. अरे गरीबाची ना लव्ह मॅरेज भिरीज कर की. हो, आणि गंडेव की जा घेऊन का आम्हाला बा आम्ही बघायचो, मग तू परपंच करायचा होई. अहो असा विषय असतो, म्हाताऱ्या माणसांना बी बैठकीत डिमांड देतात पुरीकडची. असं डिमांड देतात का? हा. बरं ती जाऊ दे, बाकीचं जाऊ दे. मी आता चाललोय, संजयची बायको आणतो, एक बार त्यांचं रांकील लावतो, बघू सुधारला तर सुधारला. होय आबा, बरोबर आहे. येऊ का मग मी? या की जाऊन बघून या. वहिनी नसल्यावर पण संजूभाऊ लय पितोय. अरे लय येड्यागत करता येईल का तुला, काय सांगायचंय तो का? होय आबा, बरोबर तुम्ही आहे. तर बघितलं. बघितलं की आणि मग काय परिस्थिती आहे त्याची, रोज शेजावळात जाईन. आहे का नाही? हा. चल मी जाऊन घेऊन येतो. या बघू आता. हे पोरा, मग चल तू की करून बाई. तुझं काय मग बघायचं काय? पण आबा मी पण तुम्हाला शब्द देतो, 15 दिवसाच्या आत लग्न नाही ना करून दावलं तर नावाचा तुक्या नाही. आयला मग लय जगा बाहेर तो बी नियोजन केलं. आता कुठल्या पण जातीच्या असू द्या, आता करणार, आता मी हाय गाय करणार नाही. काय कर मग, चल बरं बघू. चला मला पण काम आहे. हा
बाय लोकेशन तर अशी तरच आहे. असलं कसलं लोकेशन आहे? सगळीकडं ऊस आणि हे तू कुठं कामाला बोलवलंय मला? आई मला तर भीतीच वाटते आता. कोण दिसाना सुद्धा आजूबाजूला. अरे का बरं येत नाही? कोण लेडीज यार? फोन केलाय केव्हाची वाट बघतोय इथं मी. कोण फोन केला होता? आली तर काम फायनल होऊन जायचं यार आपलं. शिट, येत का नाही अजून? केव्हाची वाट बघतोय. कोण आहे तुम्ही? तू कोण आहे? लोकेशन तर हेच आहे. लोकेशन पाठवलं होतं त्याच्यावर आली आहे. हा, ते कामासाठी मी लोकेशन पाठवली. तूच आहे का? हो. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही काम देणार आहे का मला? कामाचा अनुभव आहे तुला? नाही. बरं बरं. काय आहे, आपली बँक आहे. हां. ती बँक जी आहे ना, एका हप्त्यामध्ये पैसे डबल करून देत असती. बरं. तर ते काम करायला जमेल का? हो. तुझ्या कामाचं तुला मोबदला भेटणार आहे. जर जमत असेल तर आपल्याला पुढे हे काम तुला मी सगळं समजावून सांगतो. चालतंय. कसं असतं, गावातले लोक असतात, पैशावाली पार्टी असती, ते पैशाच्या अजून अधीन असतात. तर त्या लोकांकडून काय करायचं, त्यांना आपली स्कीम समजावून सांगायची आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन टाकायचे. त्यांना आम्ही दाखवायचं काही हप्त्याभरात पैसे डबल करून देणार. असं काम आहे. तर काम करायला जमेल का? आईला ही अशी कामं सांगणार. हे माणूस दिसतानाच असला डेंजर दिसतोय. दुसऱ्याला फसवता फसवता मलाच नाही फसवा. ऐ, जमेल का? हो हो जाईल. नक्की? हो हो. चल मग लगेच आपल्याला कामाला लागायचं आता. चल. माणूस तो पण आपल्याकडे चांगले पैसे गुंतवल बरं का. अच्छा अच्छा अच्छा. हा ना, आपण त्याला फायदा करून देऊ. हवं तर हात करा, हात करा. का पाहुणं? मयुरी तर ओळखीची माझ्या. काय इकडे कुठं फिरते? मी नवीन कामाला लागली ना आता. हो का? हा हा, ह्या सरांनी आपल्या गावात एक नवीन स्कीम होय. राबवायची. कुठले सर? मी मुंबईचा. मुंबई. तर मग आता एक स्कीम आहे की तुम्ही 15 दिवसात तुमच्या ऐपतीनुसार किती पण पैसे भरले, 1000 2000, तर तुम्हाला 15 दिवसात डबल भेटणार. थोडक्यात मी आता सध्या 10,000 रुपये भरलं तर 15 दिवसांनी 20,000 रुपये होणार का? ते स्कीम आपले सर घेऊन आले. पण त्याला गॅरंटी आहे ना? गॅरंटी नाही तर आम्ही इकडनं तिकडनं पैसे भरणार. नाही नाही, गॅरंटी सर आहेत की आपले, सर गॅरंटी द्यायला. सर नक्की म्हणजे नाही का असं फसवायचं नाही ना विषय काय? काय आपली कंपनी आहे आणि बँक पण आहे. होय. तर आम्ही काय करतो, दर 15 दिवसाला पैसे डबल करून देत असतो. 15 दिवसाला? दर 15 दिवसाला पैसे डबल करून, ज्याच्यात जशी ऐपत असेल तसं ते आमच्याकडे आणून देतात, आम्ही त्याचे डबल करून त्यांना देऊन टाकतो. तसं काय आहे, मयुरी आमच्या घरातली, आमचे संजू भाऊ आहेत ना, त्यांचे मिळून येते, आमचं जवळचा संबंध आहे. ते तुमच्या गावातले काम सगळे मयुरी मॅडमच बघणार. होय. तुम्ही कधी बसणं लागली तू? आजपासूनच लागले. होय. मग बघा तुम्ही करत ठीक आहे. असाल तर सांगा मग. तुमचा नंबर द्या मला. द्या की. सांगा नंबर. 99 99 75 75 02 02 22 22 31. आणि कसं आहे, 99 75 02 22 31. ठीक आहे, लावलाय कॉल मी. मिस कॉल येईन. 00 आहे माझा शेवट. करा मग तुम्हाला जर करायचं. ठीक आहे, मी संध्याकाळी तुम्हाला कॉल करून सांगतो. चालतं. फक्त मला काय आहे, दुसरं काय नाही, मला गॅरंटी फक्त पैसे तुझ्यामुळे मी देतोय. मी ह्यांना काय ओळखत नाही. अहो, पैशाची गॅरंटी घेण्यासाठी मयुरी मॅडम आहे ना इथे. ठीक आहे. त्यांच्या गॅरंटीचं टेन्शन नाही. मयुरीमुळे तर मी पैसे भरतोय ना. बिंदास भरा, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे. चला येऊ का मी? हो. अरे गणपा, बघ संजू भाऊ. अरे टॉपन तरी काढला का?
पॅन्ट भारी हो संजू भाऊ. एक नंबर आहे मस्त आहे बरं का पण गलस नाही काय नाही आता असंच वाढावं लागेल. वास तर लय भारी येतोय वास थोडे घेतो काय आधी तो घे. वर माल आहे. लय कडक आहे काय पाणी वाटतंय? पाणी नाही राव काय नाही आपल्याला सवय दिशी हातबट्टीची. अरे दिशी हातबट्टीचे आहे सवय पण हे मिलिटरी लय बेकार आहे लय बेकार उचलते अरे जमाने पैसे रे सांडून पैसे दिलेत पैसे दिले करते रे बाबा नरड्यात ही संजू भाऊ. गॅस गॅस संपलाय का एकूणच टाकला सगळाच ते आपल्याला पैसे असलं का नाही हा हे असला भारी माल लागतो आणि पैसे नसले की आपण फुग हाणतो हातबट्टी हाणतो. आपल्याला फुगायला आवडतो बरं का हा, की चल वड. येऊ काय सोडे चकण्याला बी काय आणलं नाही. चकाना विसरलं काय घ्यायचे का घ्यायची येत होती छोटी. अरे चकना पाहिजे राव लय तोंड कसं तरी पडतंय अरे कोण 2 जण बेवडे बसलेले? हे आहेत ना हा हे दाजीत आणि हे त्यांचा मित्र गणपा. अच्छा हे तारा सितारा. हो तारच येतात. अरे डाकू कोण आहे दाजी नीट बोला. मी कामाला चालली होती का नाही सकाळी तुम्ही मला आठवतंय का? अरे नीट बोला म्हणजे डाकू जर का म्हणलं नाही डाकू ग बसा तुम्ही. ते सर आहेत त्यांनी मला काम दिलंय त्यांची मुंबईला बँक आहे. साहेब आहेत का हा तुझे साहेब आहेत हो नमस्कार नमस्ते नमस्ते नमस्ते. थोडं अरे नाही चालू द्या. अरे यांना पण पैसे डबल भेटतील ना यांना पण सांग ना दारू त्यावरले पैसे घालता त्यांच्या येतं. कुठं नादाला लागताय पहिला पण ह्याला त्याला अरे मागायचं. सांग त्यांना स्कीम देतील ते. अरे काय आम्हाला कळू दे की राव तुझं काय सांग मी की सांगितलं काय? तर तुम्ही करणार का पण काय करणार ना. हा. तर तुम्ही किती पण आता 15 दिवसात तुम्ही किती पण रक्कम भरली 100 भरा 200 भरा 1000 भरा 2000 भरा त्याच्या 15 दिवसात तुम्हाला डबल भेटणार. अशी स्कीम आहे त्या सरांची. अरे चांगलं आहे का? हा 100 भरले की 200 मिळतात हो 100 भरलं की 200 भेटणार 1000 भरले की 2000 भेटणार 10000 भरले तर 20000 भेटणार. अरे चांगली स्कीम आहे की. हो, अरे मग आपलं तर लय ओके चालणार हा अरे आज देशी पिता उद्या इंग्लिश प्याल तुम्ही पैसे डबल झाल्यावर. अहो साहेब मिलिटरी मिलिटरी नाही तर देशी आहे. दुसरं बोलायचं नाही हा बरं ऐक ना. अहो, के हा. तुझ्याकडे किती पैसे बोल ना किती तुझ्याकडे किती आता? माझ्याकडे अरे, सांगतात ना, डबल करून देतील चोरून ते. पैसे काढले हे 70 रुपये 70 माझ्याकडे असतील 400 500. हो, बघ अरे आवरा लवकर मोजण्यात वेळ नका घालू. नको नको ते दे. 800. द्या. किती दिलं दादी तुम्ही? 70 रुपये 70 दिल्यात हे माझे 800. आता मला डबल किती भेटते? 800 आहेत का ते? बरं का मयुरी जर पैसे डबल नाही दिले ना चपटे नाही एक एखादा देणार की. तू किती दिले पैसे मला? मी 70 रुपये 70 बर 15 दिवसांनी 140 रुपये येऊन घेऊन जायचे. अहो 100% कमी आल्यावर द्यायचं ना ए डबल पैसे आल्यावर देशी नंतर इंग्लिश प्याल तुम्ही इंग्लिश. अहो साहेबा हे इंग्लिशच आहे हे कुठलं माहिती आहे का ते मिलिटरी मिलिटरी नाही तो देशी आहे. हे जाऊ दे बर चला. त्याचं आम्हाला काय केलं मला किती भेटते? तू किती पैसे दिले? 800. अरे तू 500 रुपये दिले. 500 दिले का 800 मी मोजले 15 होते दिवसांनी माझ्या तुला 1000 रुपये भेटतील मग. हो साहेब असं कारण नाही हे एकदा परत मोजून बघा मोजले चला. तर जाऊ दे 500 असतील रे
फसवलं माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही 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 फसवणार नाही. गावातला डॉन आहे मी हो काय हो हो हो. तो का तो की इटा भिजवून घ्यायच्या आता हा उद्या सकाळी बांधकाम चालू होणार आहे. संध्याकाळची लाईट मळ्यातल्या विहिरीची मोटर चालू करायची आणि ती गहू भिजवून घे सगळा. सगळं भिजाव तू इटावर पाणी मारतून मला मिस्त्रीचा फोन आलता उद्या 10 वाजता काम चालू करणार आहे. आता फक्त तू मळ्यात जा मोटर चालू कर. रात्रीची लाईट नाही तर बसशील हिंडत इकडे तिकडं. जातो की आता मोटर चल. चालू करतो. मयुरी आज सावकाराच्या वाड्यावर कसं काय तुमच्याकडे काम होतं थोडं म्हणून आली या. कसलं काम आहे बोल. हे सर आहेत, मी आता नवीन जॉबला लागली आहे, ते मुंबईचे सर आहेत. नमस्कार. बर तर अशी स्कीम आहे त्यांनी आणलेली आता नवीन, की 15 दिवसात तुम्ही किती पण काय रक्कम भरसाल ते तुम्हाला 15 दिवसात डबल भेटणार. आईला 15 दिवसात डबल पैसे, माझं तर नशीबच उजळण. चला सावकाराकडे जाऊन पगार घेऊन त्यांना देऊ. चला. मग तुम्ही आता समजा 10,000 भरले तर 15 दिवसात तुम्हाला 20,000 भेटणार. मग त्याची स्कीम आहे आणि ती गॅरंटी देतात आपल्याला पैशांची. हे बघ मयुरी आपण जातीचं सावकार हो. आपल्याकडे नाही पैशाला कमी. अजिबात नाही. पण काय काळ बेंद्र झालं तर मग तुला सुट्टी नाही हा, ध्यानात ठेव. नाही नाही काही काळा बेंदर नाही होणार. बघा विश्वासातले हो विश्वासातले ते गॅरंटी देणार की. किती सावकार, मयुरी तुमच्याच गावातली आहे, तिच्यावर तर विश्वास आहे ना तुम्हाला. म्हणून तिच्या तर नाही तर विश्वासावर मी द्यायचे भामट्यांना पैसे देत नाही. तर याचा माझा धंदा आहे. बर. हा किती पैसे द्यायचं. तुमच्या मनाने तुम्ही किती पण भरा, लाख भरा, 50,000 भरा, किती पण भरा. आता तू आली बी ऐन टायमाला अशी आता बांधकाम आहे माझं चालू 4 लाख रुपये मी दिले आता ठेकेदाराला. मग तुमच्याकडे काही कमी वय सावकार तवा 4 लाख दिलं तुम्ही तरी सगळं सुद्धा खरं आहे पैसा भरपूर आहे. आता एक काम कर हो ही 1.5 लाखाची चेन आहे. किती होणार आहे इथं? 1.5 लाखाचे सर किती देणार हो. 3 लाख रुपये देणार. हो आणि ह्याचं किती दिवसांनी मिळणार 3 लाख 15 दिवसात. नक्की. नक्की नक्की. बघा नाही तर लाव चल चुना सावकाराला. ओरिजिनल आहे ना. हा ओरिजिनल आहे. बरं बरं हा? चालतंय चालतंय. मयुरी बघ तुझे स्वसाव दिले हो. याजन माझं काय देणं घेणं नाही. उद्या तू आहे आणि मी आहे. हो हो. हा चला या. चला. आईला खरं तर 10-5 लाख द्याच पाहिजे होतं बरं का. जाऊ दे ह्याच करून घेऊ बघू. आपलं बी काम चालू आहे बंगल्याचं. बघू परत कसं कसं होते ते. अरे सुकाळीची तुला मोटर चालू करायला सांगितली अजून इथं काय करतोय तू. बर का सावकार तुमची सगळी कामं करतो पण मला पगार द्या. ऐक की यार माझ्याकडे पैसे नाहीत. जा आधी काम कर. सगळी कामं करतो पण पगार द्या. 1,000 रुपये लागायच्यात मला. तू काय ऐकणार नाही. हे बघ हे 1000 रुपये घे आणि मोटर चालू कर आणि मग कुठे तुला जायचं तिकडे जा. कळलं का. आईला सावकाराने तर 1000 दिलं. 1000चं 2000 होत्या. जा जा आधी मोटर चालू कर. त्या आईला तू केला मोटर चालू करायला लावली लगेच पैशाला आला. इटा भिजवायच्या पडल्यात. उद्या बांधकाम चालू करायचं आहे. ऐका की जरा माझं काम आहे जरा एक तुमच्याकडे. बोला की. मला 15 दिवसासाठी 25,000 रुपये लागायचे जरा. मला एक जरा मला लागायचे जरा. बर बघू बघू. हा अहो मला आत्ता लागायचे. आत्ता लय अर्जंट. तुमचं काय असेल ते घ्या. तुमच्या वरचे काय असेल. नाही नाही ती तर आम्ही घेतोय आमचा धंदाच आहे याचा. मग एक काम करा 25 आहे गाडी ठेवा इथं. ठीक आहे ठीक आणि आहे. का तर मला लय अडचण आहे मला. 25 आहे मला दुसऱ्याला द्यायचं होतं. पण तुम्हाला तुम्ही किती घेऊन द्यायचे, जा. काय काय किती द्यायचे वरचे. काय याचा सकट काय होते ते कळत नाही का तुम्हाला माहिती नाही. देतो मी माझ्या हिशोबाने. पहिल्यांदा नेताय का पैसे? गडबडी जरा जायचं मला. या तुम्ही. ठीक आहे हा? ओके. चावी गाडीला बघा. ठीक आहे ठीक आहे. पैसे घेऊन या माघारी हो नाही तर गाडी इकडंच राहील. सराचा फोन का लागा ना. इथंच बोलवलं होतं त्यांनी पेमेंटच्या दिवशी. कवरे क्षेत्राच्या बाहेरच. बापरे दुसरा ट्राय करते आता. शपथ हा पण लागत नाही. आता काय करू. दुसऱ्यांना फसवता फसवता ह्यानं आम्हालाच फसवलं नाही ना. बरं का शिरप्या बोल की संजूभाऊ. ऐक ना मला आहे ना 140 रुपये मिळाले. 140 हा किती 140. 140 मिळणार आहेत. मस्त पैकी संध्याकाळी 2 क्वार्टरानं 2 किती 2 आणि घरी बसून मस्त पेणार आयुष मध्ये. मला बी 1000 रुपये द्या. मी घरातली गॅस टाकी इकली होती. आता ती टाकी
घ्यावं लागेल मला. तर काय कर हा. तू टाकी घे आणि पहिला माझ्याकडे ये. 2 क्वार्टर 2 मयूर दिसते बरं बसलेले. चल दिसते तिथं. चल चल. मयूर रे. हा काय पडत नाही काय? अरे 140 रुपये. मॅडम माझा 1000 रुपये. थांबा मी फोन लावते ते सर येतील पैसे घेऊन. अरे बाबा लाव ना फोन लवकर. हा मग लावते की थांब दमदीर आहे का नाही तुम्हाला. आम्हाला टाइम नाही जास्त. हो लय कामाचं आहे तुम्ही दिसतं मला माहितीये. लाव. भाऊ तुझ्यामुळं मी 1000 रुपये दिले. फोन लागत नाही. अरे बाबा ते बघ पळून गेला काय डाको येते डाको वाटलं होतं मला. असं काय म्हण नका पैसे द्यायच्यात गावातल्या माणसांच्या बरोबर घेतल्यात. अरे लाव बाबा फोन लाव. अगं मयुरी काय झालं पैशाचं? 15 दिवस झाले की आता. हा मग येतात की सर घेऊन पैसे. अहो कधी 15 दिवस झाले? 15 दिवस आज. हो येतात पैसे संजीव तुझी घेऊन. मेवणी म्हणून पैसे दिले मी. 25,000 रुपये दिलेत. 25ला 50 देणार आहे म्हणली ती. मी काय घरात नेलेत का माझ्या? येतात म्हणलं ना सर थांबा की जरा. फोन लावा फोन लावा. हो. 2000 माझं. चाललंय की फोनचीच गोष्ट चालली ती येतेलच सर पैसे घेऊन देणारच आहे. संजू भाऊ तुमची मिळवणी म्हणून मी सावकाराकडून पगार आणून दिले. अरे काय माझे मेवणे काय माझे उपकार करताय? सावकार आले. 15 दिवस झालेत. 3 लाख रुपये पडतीनं काढायचे. हो ते सर येतात की घेऊन सावकार. पडलेत माझे मला थांबायला असं काय अंगाव येत आहे डायरेक्ट. नागाव नाही. मग 3 लाख द्यायचं. हो द्यायच्यात पैसे सगळ्यांचं द्यायच्यात पैसे. सावकार आम्ही पैसे देतात. संजय लागा थांब की. किती पैसे पाहिजे तुला? तुम्ही लय आवाज टाकून बोलता. फोन लागत नाही थांबा जरा. येत असतील कुठं तरी अडचणीत असतील म्हणून लागत नसेल. एका घरातले गॅस टाकी कोण दिलेत 1000 रुपये. सगळ्याचे पैसे मिळतील. टेन्शन घेऊ नका. अरे बघ ना कुठं आहे कुठं आहे. फोन लागा ना दाजी. अरे हे तर कुठं लपून बसला काय. नुसतं कालवा काय करताय थांबा की जरा धीर धरा की. अहो संजीव भाऊ मी एक जणाकडे व्याजाने पैसे काढून आणलेत 25,000 रुपये मी. मी सावकाराकडून पगार घेतलाय. सुत्त मारेच्या दारेदारा सोडून इतके काम केलेत कसली. हे तर त्याला तुला दारी दाराच लावतो तू त्याच्या जागेवर. थांबा सावकार घरातली तुम्ही भांडी कालवा करू धुणं. नका. हा तुला सुट्टी नाही. सावकार ऐका की माझं हे त्याला इथला अड्डा दिसतोय हे तर त्याला बघा कुठं दिसतोय. हो मॅडम फोन लावा फोन ह्यो लावा. कुठे बी जाऊ दे. ही मयुरी आहे ना तुम्ही टेन्शन घेऊ ना सगळं पैसे वसूल करतो. सावकार म्हणतात मला. थांबा फोन लागा ना. तुझा फोन आपट तिथं आणि चला वाड्या घेऊन चला राहिला. दाजी इकडे यावं. तुम्हीच तिकडे जाऊ जाऊ. बघ सांजा बघ ती काय म्हणते बघ. काय झालं? ती तिकडं आलं अडकले तर कुठं ती सर. कुठं बाहेर का? हा हा ते लोकेशन त्यांना सापडणार चला आपण घेऊन येऊ. हो का सावकार तुम्ही इथं थांबा. ते बाहेर लोकेशनला कुठं त्याला सापडलं नाही. हा आम्ही आलो घेऊन लगेच. जा जा पटतीने घेऊन ये त्याला. चल. मथुरीला जाऊ जा. चल, चल, चल. हा, लवकर ये. थांबा तुम्हाला माहिती आहे का काय मॅटर झालाय. ते माणसाला माझ्या पहिल्यापासून संशय येतो. अरे हा हा त्या माणसावर मला पहिल्यापासून संशय येत होता. हा. पण आता ती व्हायचं आता हेच वाटतंय. माझा पगार पण नाही दिला. अरे बाबा तुला मी अगोदरच म्हणत होतो की तो डाकू सारखा दिसतोय पण तू माझं ऐकलंच नाही. गौरी तुम्ही वाचवा गौरी की. म्हणतोय मयुरी. मला वाचवा की आता तुम्ही येत ना. ऐक ना हो मयुरी हा मी तुला वाचवतो. मला 1 क्वार्टर द्यायला लागेल तुला दे. आणि वरून 140 रुपये द्यायला लागतील. हा दे. हा? हा 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 100%. हो 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 तुझ्या बहिणी शपथ. हो मला हे काय करायचं पाठीमागं काय अजून कोण आलं नाही. नाही हा? नाही लांब आहेत हा. मी 1 2 3 म्हणलं हा ते डायरेक्ट धुमचाक पळायचं. हा बाद नाही मागं कोण आहे का बघ. नाही 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 नाही. 1 हा. 2 3 चल. अरे त्या मॅटर मध्ये का नाही ते घनश्याचा मित्र ना त्यो कडू संजय बी सामील आहे. ती मयुरी ती बामट्या ती गेली पळत जरा त्यांना लवकर. चला पळा. अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल